एव्हरीवन, क्रेझी लाईफस्टाईल श्रावीमध्ये परत एकदा तुमचं नवीन स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। मस्तपैकी भूक लागलेली, म्हटलं काहीतरी बनवूया। चला म्हटलं गॅसवर आपण मस्तपैकी पाणी वगैरे तापत ठेवलेलं आहे। पाणी उकळोस्तोपर्यंत बघून घ्या। टिक्का मसाला घेतलेला आहे, पाणी उकळलं आहे, मस्तपैकी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि फ्लावर कापून टाकलेले आहे त्याच्यात, कारण फ्लावरमधली घाण जी असेल ती निघून जावी म्हणून। दोन बटाट्याचे काप केलेले आहे, बटाट्याचे चिप्स केलेले आहे, ते पाण्यात टाकून ठेवलेले बघू शकता। दोन्ही थंड झालेलं गरम पाण्यात धुतले, म्हणजे काहीतरी म्हणजे जंतू वगैरे नको म्हणजे राहिला म्हणून। आणि नंतर मग ते एकत्र केले, थंड झाल्यानंतर पाणी काढून घेतलं आणि त्याच्यात मग टिक्का मसाला वगैरे आपले मसाले घरातले मीठ वगैरे टाकलं आणि 15-20 मिनटं मॅग्नेट करायला ठेवलं। नंतरून मग मस्तपैकी तेल टाकून घेतलं आणि मस्त कढईमध्ये पहिले बटाटे चिप्स वगैरे तळून घेतले, नंतर फ्लावर आहे ते तळून घेतले मी आणि मस्तपैकी शेजवान चटणी, सॉस आणि चाट मसाला तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता। आणि चाट मसाला त्याच्यावर टाकला आहे, मस्तपैकी सॉस घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत मस्तपैकी खात आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहे आणि खूप छान झालेले बटाट्याचे पण काप आणि फ्लावरचे पण। एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तर मस्तपैकी घेते आनंद खायचा, तर तुम्ही पण घ्या, घरी ट्राय केलं तर नक्की कमेंट करा, कारण खूप सुंदर झाले, मला खूप आवडलं नाही का। मी पहिल्यांदा ट्राय केलं आहे, एक खात होते मी सॉससोबत, मस्तपैकी मेयोनीजसोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि खूप छान रेसिपी, काहीतरी कुरकुरीत रेसिपी आहे। काही खाऊ वाटलं चटपटी तर घरच्या घरी आपण बनवू शकतो। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय बाय।